पण आता केशरच्या आंब्याच्या झाडाखाली उभे आहोत आणि या आंब्याचे जे मालक आहेत, खरे शेतकरी बांगर साहेब आपल्यासोबत आहेत. ह्या झाडाची लागवड कधी केली होती? 8 वर्षापूर्वी. 8 वर्षापूर्वी. आणि किती वर्षापासून आंबे लागायला सुरुवात झाली? 3 वर्षापासून आंबे येतात. या ठिकाणी जवळून घ्या ना म्हणजे साहेब. 5 वर्षानंतर आंबे येतात. 5 वर्षानंतर म्हणजे लागवड केल्यापासून 3 वर्षानंतर लगेच आंबे लागायला सुरुवात झाले. कशा हाताशी आणि खूप छानपैकी आंबे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि साधारण एका आंब्याला किती फळ लागतो? तसं फळ भरपूर असतोय, पण यावर्षी जास्त झालं ना, गळ झाली ना. गळ म्हणजे काय झालं, यंदा मोर एवढा आला होता. हा, मोड आला होता. हा, भरमसाठ मोर आला, पण उष्णतेमुळं करपून गेला. ते बघा ना, करपलेलं तुम्हाला आता मी काढलेत काही असे करपले बघा. हा 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 असे मोर करपल्यामुळं बाज लागलाच नाही. अशी झाली चारा. पण जेवढं म्हणजे तरी पण कमी वयामध्ये चांगल्या प्रकारचं फळ देतोय आंबा. चांगलं उत्पन्न. अगदी चांगलं उत्पन्न आहे. आणि केशर आहे ना हा आंबा. केशर आंब्याची जी चव आहे ती सुद्धा एकदम खूप गोड असते आणि अगदी हाताशी लागतील अशा प्रकारचे इथे आपल्याला आंबे पाहायला मिळतात. हे बघू शकता आपण. आता आंबे बऱ्यापैकी तयार झालेले आहेत. आणखी 8 ते 10 दिवसामध्ये ते तयार होतील आणि आपल्याला हा एक तुम्ही घेऊनच जा नमुना. हा घेऊन जा. हा बघू शकतो आपण. याचं या ठिकाणी येलो कलर लागलेला आहे आणि आणखी 4 दिवसामध्ये तो एकदम प्युअर तयार होईल. आणि या ठिकाणी ही किती लागवड होती? ही जवळजवळ 32 आंब्यांची लागवड आहे. हां, 32-33 आंब्यांची. आणि सगळे 100 होते. टोटल 100 सबूत लावलेली. ही एक वेगळी जाते बघा. ही वेगळी जाते का? लोणच्याचा तो वेगळा. लोणच्याचा तो मोठा. लोणच्याचा तो वेगळा असतो. आपण भरमसाठ गोड. हा ना. भरमसाठ गोड म्हणजे जास्तीत जास्त सगळ्यात गोडी याला. साखरी आंबा. या आंब्याची जात वेगळी आहे. वरून तो हिरवा आहे आणि याची जी साल असते ती खूप जाड असते, परंतु याची गोडी फार असते. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आपल्याला या ठिकाणी या बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप समाधान वाटतं. या ठिकाणी येलोसर होत आहे म्हणजे आणखी 8 ते 10 दिवसामध्ये तो नक्कीच तयार होणार आहे. आणि हे अशा प्रकारचे आंबे आपल्याला पाहायला मिळतात आणि हे आंबे हाताशी आहेत आणि हाताने आपण आंबे काढू शकतो. अशा प्रकारचे आंबे आहेत. अगदी आनंद होतोय आणि अशा प्रकारचे आपल्याला आंबे पाहायला मिळत आहेत खूप छानपैकी.